माध्यमांसाठी थोडं इकडे प्लीज. अंजलीचे बोल बहुत शॉर्ट, खूप शुभेच्छा. धन्यवाद. सहव्यवस्थापकीय संचालकांना विनंती करू सरांचं आपण स्वागत करावे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि महादेव सरांना विनंती करतो आपण संवाद साधूया. सबसे पहले मैं साइलेंस ताकि हम सुनाए. नमस्कार, गुड मॉर्निंग. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडल से मैं खूब खूब आभारी है. मुझे न सिर्फ एक मौका मिला है बट एक बहुत बड़ी जिम्मेदारी मिली है राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज के जीवन गाथा के ऊपर एक फिल्म बनाने के लिए. और हमने उसका नाम रखा है खंजरीचे बोल, क्योंकि वो हमेशा खंजरी के साथ ही रहती थी और खंजरी ही उनकी जो बोल है, उनके जो कहना था उनको खंजरी के द्वारा कहते थे. ये हमारे न सिर्फ महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री के लिए बहुत ही महत्वपूर्ण है बल्कि पूरी इंडियन फिल्म इंडस्ट्री के लिए एक माइलस्टोन है, एक एपिक है. और इस वक्त मैं जो बोल रहा हूँ शायद आपके समझ में नहीं आए, लेकिन जिन जिन लोगों को राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज के बारे में पता है उनको पता है कि मैं ऐसा क्यों बोल रहा हूँ. और हमारी पूरी कोशिश यही रहेगी कि इस फिल्म को एक ऐसा माइलस्टोन बनाएं जो न सिर्फ देश में बल्कि परदेश में एक इंटरनेशनल लेवल पे ये एक नाम कमाया और इंडियन सिनेमा को उस लेवल तक ले जाएं टुकड़ोजी महाराज के द्वारा. और मैं आशीष शेलार साहब का बहुत 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 आभारी हूँ, क्योंकि इन्होंने न सिर्फ हमारे उनके गुड विशेस दिए हैं बल्कि बहुत बहुत पॉजिटिव एनर्जीज उन्होंने मुझे दिए हैं इस फिल्म को बनाने के लिए. और मैं कोशिश करूंगा कि इन्होंने जो उम्मीद रखा है मैं उस पर खरे उतरूं. थैंक यू सो मच फॉर कमिंग और प्लीज सपोर्ट दिस फिल्म एंड आवर एफर्ट्स. थैंक यू. धन्यवाद. आणि प्रथमोत्तराला विनंती करतो की त्यांनी संवाद साधावा. नमस्कार. सर्वप्रथम माननीय आशिष सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या फिल्मिंग खंजरीची बोल अतिशय महत्वाची चित्रपट आहे आणि राष्ट्रसंत टुकड़ोजी महाराजांचं कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे देशात जगभर पोहोचेल असा मला विश्वास वाटतो. मी सरांना विनंती करतो या संदर्भात सरांनी एक दोन शब्द बोलावे. त्याआधी प्रसाद होते मुख्य भूमिका निभावणार आहेत. प्रसाद सरांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटातून दोन शब्द बोलावे. नमस्कार. मंचावरचे सर्व मान्यवर आणि माननीय आशिषजी शेलार, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार. कारण तुमचं शेड्यूल किती व्यस्त आहे आम्ही सगळे जाणतो. शासनातर्फे खूप मोठे मोठे चित्रपट निर्माण व्हावे ही भावना असलेला सांस्कृतिक मंत्री आपल्याला लाभला आहे हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि त्यांच्या पुढाकाराने हा गव्हर्नमेंट करून होत असलेला हा पहिला चित्रपट खंजीरीचे बोल आणि त्याच्यात मुख्य भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल त्याला काय वाटतं. आमचे दिग्दर्शक आनंदजी महादेवन आणि आमचे निर्माते शिवजी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो हर तऱ्हेने पुरेपूर कष्ट करून मी सार्थ करून दाखवेन असा शब्द देतो. बाकी सगळं प्रेक्षकांना तुमच्या शुभेच्छांवरच चित्रपट चालणार आहे. कुठलाही मराठी चित्रपट हा प्रेक्षकाच्या पाठिंब्यावरच चालणार आहे. या कलाकृतीलाही आपला पाठिंबा मिळावा अशी आशा व्यक्त करतो. खंजरीचे बोल या
नावाने हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जीवनगाथा जगासमोर आणलीच पाहिजे ही भावना महाराष्ट्र सरकारची, आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाची आणि आमच्या चित्रनगरीची आहे. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये समाधान कशात शोधावं, सुखामागे धावणारी आपली दैहिक वृत्ती ही स्वाभाविक आहे, पण समाधानामध्ये शोध घेणारा चित्त हा आपल्याला शोधावा लागतो आणि तिथेच मानवी उत्क्रांतीचा नियम आहे असं माझं मत आहे. आणि मग ते करायचं कसं, तर आपला भारत, आपला महाराष्ट्र हा या महान विभूतींनी संपन्न असा महाराष्ट्र आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जी शिकवण आम्हाला दिली, जो भक्तीचा मार्ग दिला, भजन कीर्तनामध्ये सुद्धा समाधानाची वृत्ती निर्माण करण्याची दिशा दिली आणि म्हणून त्यांना संत म्हणून आपण ओळखत असलो तरी ते केवळ आध्यात्मिक तर होतेच, पण त्यांचा परीघ त्याहीपेक्षा मोठा होता जो आपल्याला माहिती आहे, तो ग्राम गीतेचा आहे. आणि त्या ग्राम गीतेमध्ये सर्वांसाठी काही नाही, त्यांच्या समाधानाच्या दाखवलेल्या दिशेमध्ये आपल्याला आध्यात्मिक उन्नती आपल्या परिश्रमाने केलेल्या रस्त्यात सुद्धा सापडते, शेततळ्यात विहिरीत सुद्धा दिसते, ग्राम सेवकांमध्ये सुद्धा दिसते. आणि मग जग आज ज्या वेळेला शोधतंय की खऱ्या विकासाचं मॉडेल काय, मला असं वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जगाला पायाभूत उन्नत आणि अतिशय जमिनीवरच्या विकासाचं मॉडेल समाधानी वृत्तीने परमेश्वराचं नाव घेता सेवेच्या माध्यमातून सुद्धा दिलं, ते आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि म्हणून हा विषय त्या मजबूत पद्धतीने आपण जतन संवर्धन तर केलाच पाहिजे, पण जगासमोर सुद्धा आणला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या योजनेअंतर्गत या सिनेमाचा निर्मितीच्या भागात आपला वाटा असला पाहिजे, ही भूमिका घेऊन महाराष्ट्र सरकार काम करते. किंबहुना या सगळ्यावर मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी याचा पाठपुरावा करतात, याची माहितीही घेतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि आत्ताच हे शक्य झालं. आणि ज्यावेळेला आम्ही हे करायचं ठरवलं तर आमची फिल्म सिटीची सगळी मंडळी आहे, कोण करेल, कारण हा खोलवरचा विषय आहे आणि त्या मजबूत पद्धतीने मांडला गेला पाहिजे. आम्हाला आनंद आहे की आनंदजी तुमच्यासारखा दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मला पूर्ण भरोसा आहे की प्रसाद ओक या भूमिकेत इतकं स्वतःला वाहून घेतील की त्या ग्रामगीतेचे खऱ्या अर्थाने ग्रामसेवक म्हणून महाराष्ट्राला तुमची ओळख होईल. याबद्दल मला शंका नाही. आणि म्हणून आजच्या या मुहूर्ताच्या दिवशी मला शुभेच्छा देताना मला व्यक्तिशः असं वाटतं की उद्याच्या पिढीला विकासाच्या मॉडेलवर चर्चा करणाऱ्यांना आणि महाराष्ट्राची खरी ओळख समजून घेणाऱ्यांना आणि देशात आणि जगात ओरडून सांगायला की समाधानाचा रस्ता हा भक्ती मार्गात आहेच, पण तो बरोबरीने सेवा मार्गातही आहे, हे दाखवणारा हा चित्रपट बनेल. आणि तो जगासमोर त्याच ताकदीने आनंदजी तुम्ही निर्माते, फिल्म सिटी, प्रसादजी तुम्ही दाखवाल अशी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये चित्रनगरी बरोबर आमच्या योजनांमध्ये काही सिनेमा, काही चित्रपट
जे महाराष्ट्र, मानवी मूल्य, आपला देश आणि महान विभूती आणि महान कार्य अशा विविध विषयांवर चित्रपट करून तो जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे। या योजनेत आम्हाला आनंद आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर खंजिरीचे बोल या नावाने हा चित्रपट आपण निर्माण करतो आहोत आणि यामधला भाव स्वाभाविक आहे। समाधान शोधायचं कुठे, सुख तर मिळालंच पाहिजे, पण सुख आणि समाधान याची सांगड बघायची कुठे। त्या आत्मिक शोधाचा रस्ता हा भक्ती मार्गात आहे, भजनात आहे, कीर्तनात आहे, पण बरोबरीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तो सेवेमध्ये आहे, परोपकारामध्ये आहे, ग्रामसेवेमध्ये सुद्धा आहे। या पद्धतीची ग्रामगीतेतून मांडणी केली आणि चळवळ उभी केली। मला वाटतं हेच मॉडेल हे आपल्याला परिपूर्ण करण्याच्या दिशेने नेणार आहे आणि म्हणून या सिनेमाचं, या चित्रपटाचं महत्त्व अमूल्य आहे, अतुलनीय आहे आणि तो सिनेमा आम्ही करायचं ठरवलं। अतिशय मजबूत अशा पद्धतीचे निर्माते आहेतच आणि आनंद या गोष्टीचा आहे की याचा विषय खोलवर मांडतात आणि त्या सगळ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य चित्रपटाद्वारे मजबूत उभं करू शकतात असे अनंत महादेवजी याचं दिग्दर्शन करणार आहेत आणि आमचे प्रसाद ओक, मला पूर्ण विश्वास आहे की त्यांची आजपर्यंतची अभिनयाची वाटचाल पाहता या विषयाला सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्या अभिनयाचं सर्व कौशल्य हे त्यांच्याकडून होणारच आहे। म्हणून या टीमला मी शुभेच्छा देतो। आता यांच्यासमोर नका विचार। एक प्रश्न असा आहे की काल टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे, मुंबई सेलिब्रेशनची उत्सुकता सर्वांना आहे। मुंबईत नेमकं सेलिब्रेशन कधी होणार आहे किंवा काय कसं काही नियोजन आहे? पूर्ण देशातच सेलिब्रेशन चालू आहे, त्यामुळे या सेलिब्रेशनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। आपापल्या पद्धतीने होतातच आहेत, एवढंच मी म्हणेन। रॅली वगैरे काही निघणार आहे? नाही, यावर मी भाष्य नाही करू शकत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।